नमस्कार. सगळेच मला म्हणतात उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. प्रश्न काय माहित नाही, पण सगळेच म्हणतात उत्तर द्या. प्रश्नांचं उत्तर द्यायचं असतं की आरोपांचं उत्तर द्यायचं असतं, हे जरा स्पष्ट करणं आवश्यक आहे. खरं सांगू, उगाच आपण उत्तर देत बसू नये. आणि माझं उत्तर जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर मी एक पौराणिक घटना तुम्हाला सांगणार आहे. बस त्यालाच माझं उत्तर समजा. देव, दैत्य आणि सर्वांनीच मिळून समुद्र मंथन करायचं ठरवलं. आणि या समुद्र मंथनासाठी रवी म्हणून मंदराचल पर्वताला निवडण्यात आलं. आता एवढी आवाढव्य रवी आणि एवढा मोठा समुद्र, त्याचं मंथन करायचं असेल तर वासुकी नावाच्या अवाढव्य लांबलचक सापाला त्यासाठी निवडण्यात आलं. ते म्हणले तू साप. मग खाली साप बांधून साप त्या मंथन करायला लागले आणि देव दानव मिळून ते सागर मंथन करायला लागले. कथा मोठी चमत्कारिक वाटते, पण या कथेतलं सार समजून घेतलं पाहिजे. काय आहे? भवसागराचं मंथन करायचं आहे. भवसागराचं मंथन करायचं असेल तर मंदराचलासारखा उत्तुंग आणि मोठा पर्वत असणं आवश्यक आहे. त्या मंदराचलासारख्या उत्तुंग आणि भव्य पर्वताला घेऊन आणि वासुकीसारख्या सहस्त्र योजनापर्यंत लांबू शकणाऱ्या नागाला घेऊनच ते करावं लागेल. दोरी मोठी मजबूत हवी हो, म्हणजे अशी किरकोळ दोरी करून जमत नाही. घरच्या रवीला दोरी मोठी लागते, ते बाकी छोट्या रवीनं असं करणाऱ्यांना काय करणार. आता ते मशीनच आली आहे, टारकन टाकलं की संपलं काम. पण ती रवी, ती मोठी रवी म्हणून मंदराचल निवडण्यात आलं आहे. आणि मंथन काय? भवसागराचं आहे. प्रतीकं लक्षात घेतली पाहिजेत. माझं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. प्रतीकं लक्षात घेतली पाहिजेत. काय आहे? त्या प्रतीकांचा वापर करून असं सुंदर मंथन केलंय आणि त्यातून 14 रत्न बाहेर आलीत ना. आणि ज्या क्रमाने बाहेर आलीत, मला वाटतं त्या रत्नांचा क्रमच माझ्या विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं उत्तर असेल. तो क्रमच. एक लक्ष्मीची आरती आहे, फार छान चाल आहे. माझ्या घरी महालक्ष्मी पूजनाच्या वेळेला ज्या वेळी लक्ष्मी पूजन होतं त्या वेळेला ती म्हटली जाते. जय जय नदीपती प्रियतनये भवानी महालक्ष्मी माये. नदी पती, नदीचा पती सागर, नदीपती सागर प्रिय असलेला विष्णू आणि त्याची तनया लक्ष्मी. जय जय नदीपती प्रियतनये भवानी महालक्ष्मी माये. त्यातल्या 2 ओळी फार महत्वाच्या आहेत. मंदराचल नगर विथोर, मंदराचल सारखा मोठा पर्वत, तो नग म्हणजे पर्वत. मंदराचल नगर विथोर केला वासुकीचा दोर, केला वासुकीचा दोर ढवळीला सागर गरगर रगडिले जलचर मीन मगर. आता ही आरती जेव्हा मंथन सुरू झालंय, भवसागराचं मंथन सुरू झालंय, हे काही प्रत्यक्ष सागराचं मंथन समजू नका. भवसागराचं मंथन सुरू झालंय. विशेला साप दोरी आहे, एक अवाढव्य पर्वत समुद्रात रवी आहे आणि देव आणि दानव मिळून सागराचं मंथन करू लागलेत, भवसागराचं मंथन करू लागलेत. इकडे इकडे असा हात कधी मागे कधी पुढे वळू लागलाय. आणि भवसागराचं मंथन सुरू झाल्याबरोबर नवनीत येण्याआधी काय येतं? भवसागराचं मंथन सुरू आहे, ढवळणं सुरू आहे. काय येतं? निंदा. सगळ्यात पहिल्यांदा निंदा, अपमान, अपयश आपल्या पदरी येतं. आणि हेच कालकूट विष असतं. ज्या 14 रत्नांच्या पैकी पहिलं रत्न बाहेर येतं ते आहे कालकूट. निंदा, अपमान, अपयश, याचं हे कालकूट विष असतं. या विषाला पचविण्याची शक्ती तुमच्यात असावी लागते. विश्वाचा रक्षक कोण होतो? मार्गदर्शक कोण होतो? नीलकंठ. नीलकंठ कधी होतो? हे कालकूट विष प्राशन केलं की. ज्याला कालकूट विष प्राशन करायची सवय आहे ना, तो मोठा होत असतो. भवसागराचं मंथन सुरू झाल्याबरोबर पहिल्यांदा बाहेर येतं ते कालकूट विष.
याला पचवता आलं पाहिजे. याला पचवलं की तुमचं पुढे बल्ले बल्ले आहे. पण मध्ये मध्ये काही अजून धोकेत बरं का. हेच उत्तर आहे माझं. निंदा, अपमान आणि अपयश याचं विष पचवता आलं पाहिजे. बोला हवे ते मला का येत्याचे, पुरे जाणतो मीच माझे बल. बोला हवे ते मला का येत्याचे, पुरे जाणतो मीच माझे बल. हे विश्वसारे विहारास माझ्या, पुरेसे न होईल शंका नको. बोला. अपमान, अपयश, निंदा काय करायचंय ते करा, हरकत नाही. नीलकंठ होता आलं पाहिजे. भवसागराच्या मंथनातून पहिल्यांदा बदनामी बाहेर पडते, अपयश बाहेर पडतं, निंदा बाहेर पडते, होत राहते. एकदा का तुम्ही निंदा पचवली ना, बोलू दे काय फरक पडतो, बोलू दे. ज्याला निंदा पचवता आली आहे, माऊलींसोबत काय झालं, प्रचंड त्रास झाला, पचवली, आणि माऊलींना काय मिळालं, माऊलींच्या तोंडून काय मिळालं, प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 मिळालं ना. मग दुसरं रत्न बाहेर येतं, कामधेनू. मागा, हवं ते मागा. आणि ही कामधेनू काय असते माहिती आहे, प्रतिभा, ज्ञान याचं गोरस देणारी गाय असते. निंदा पचवता आली की कामधेनू मिळते. प्रतिभा आणि ज्ञान याचं गोरस तुम्हाला मिळू लागतं. निंदेत अडकून पडलात, टीकेत अडकून पडलात, उत्तर देत बसलात, असं नाही तसं नाही, उगाच म्हणलात, हे म्हणलात, असं का बोललात, याचं उत्तर देत बसलात की प्रतिभा आणि ज्ञानाकडे वळता येत नाही. प्रतिभा आणि ज्ञान मिळवायचं असेल, ती कामधेनू मिळवायची असेल, त्याचं प्रतीक आहे ती प्रतिभा आणि ज्ञानाचं. ती कामधेनू मिळवायची असेल, उत्तम गोरस मिळवायचं असेल, तर कालकूट विष पचवायचं, मग येते कामधेनू. एकदा का प्रतिभा, ज्ञान तुम्हाला मिळालं, तुम्ही अपमान पचवू शकलात की तिसरं रत्न आपोआप बाहेर येतं, उच्च श्रवा घोडा. तिसरं रत्न आपोआप बाहेर येतं, उच्च श्रवा घोडा. हा उच्च श्रवा घोडा कसा आहे, सफेद वर्णाचा आहे आणि पंख असलेला आहे. तो उडूही शकतो, तो धावूही शकतो. मग काय प्राप्त होत आहे तुम्हाला, उच्च श्रवा घोडा म्हणजे गती प्राप्त होतीये, वेग प्राप्त होतोय. कालकूट विष पचवलं, प्रतिभा ज्ञानाचं गोरस मिळालं की तुम्हाला मग तुमचं प्रतिभा आणि ज्ञान तुम्हाला गती प्राप्त करून देतो. त्या गतीतून तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. हे तिसरं रत्न आहे. गती प्राप्त झाली आहे, प्रतिभा आली आहे, ज्ञान आलंय की मग पुढच्या गोष्टी मिळू लागतात. मग येतो ऐरावत. हा ऐरावत कशाचं प्रतीक आहे, हत्ती आहे. कशाचं प्रतीक आहे, शक्ती, बल, बुद्धिमत्ता आणि एकाग्रता. हत्ती फार एकाग्रचित्त असतो बरं का, बुद्धिमान प्राणी पण असतो. बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि शक्ती, बल हे त्या हत्तीच्या माध्यमातून तुम्हाला मिळायला लागतं. भवसागराचं मंथन चालू आहे, संसाररूपी भवसागराचं मंथन चालू आहे. आणि यातून काय काय मिळवायचं आहे, पहिल्यांदा विष आलंय, पचवायचं आहे. कामधेनू आली आहे, प्रतिभा मिळवायचं आहे, ज्ञान मिळवायचं आहे, गती प्राप्त करायची आहे, उच्च श्रवा घोडा आलाय, आणि पुढे आलाय ऐरावत, जो बल प्रदान करतोय. एवढं झाल्यावर पुन्हा येतोय तो कौस्तुभमणी. हा कौस्तुभमणी काय आहे, श्रीहरीच्या मस्तकावरील जो मुकुट आहे, त्या मुकुटात विराजमान असलेला अत्यंत तेजपुंज असा कौस्तुभमणी. कंठी पुन्हा कौस्तुभमणी विराजती. हा कौस्तुभमणी हरीच्या मुकुटामधला सन्मान प्रदान करणारा आहे. वेग प्राप्त झालाय, बुद्धिमत्ता आहे, बळ आहे, अपमान पचवलेला आहे, प्रतिभा आहे. मग हा कौस्तुभमणी तुम्हाला सन्मान देऊ लागतो. या सन्मानामुळं पुढच्या रत्नाची प्राप्ती होते, तो म्हणजे कल्पवृक्ष. हा 6वं रत्न आहे. 5वा कौस्तुभमणी, 6वं कल्पवृक्ष. फार छान क्रमाने आलंय ते, फार छान क्रमाने आलंय कल्पवृक्ष. आता सन्मान आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, प्रतिभा आहे, वेग आहे. मग कल्पवृक्ष तुमचा होतो. एकदा का सन्मान मिळाला की कल्पवृक्ष होतो. सन्मानजन्य व्यक्तीला जगात पाहिजे ते मिळतं. तुमचा मान असू द्या, तुम्ही एखादी गोष्ट मागा प्राप्त होते. हा कल्पवृक्ष असाच आहे. कल्पिलेलं देणारा आहे, पण चांगल्या कल्पना करा. पण चांगल्या कल्पना करा. ज्या चांगल्या कल्पना कराल ते मिळेल. नाही तर मग कल्पवृक्षाखाली बसायचं, थंडगार पाणी मिळालं तर काय बरं होईल,
गार सावली मिळाली तर काय बरं होईल, आता जेवण मिळालं तर काय बरं होईल, जेवण अरे एवढं सगळं यायला इथं भूत आहे का काय, भूत येतं आणि याने खाल्लं तर खाऊन येत टाकतं, संपला कार्यक्रम. चांगल्या कल्पना करा, चांगल्या कल्पना करायच्या. मला कुणी वाकडं बोललंय म्हणून मी त्याला वाकडं बोलायचं असं अजिबात नसतं. हेच माझं उत्तर आहे. तो कल्पवृक्ष तुम्हाला मिळतो. या कल्पवृक्षाच्या नंतर पुढे काय मिळतं, आता पुन्हा सावध. पुढे धोका आहे, पुढे धोका आहे. आधी कालकूट विष आलं, तो धोका दूर झाला, तुम्हाला पुढची रत्न मिळाली, पुढे तुम्हाला 6-5 रत्न मिळाली, ती मिळवली, प्रतिभा मिळाली, सन्मान मिळाला, वेग मिळाला, बल मिळालं, आणि आता बरोबर तुमच्याकडे येणार ती रंभा. मग रंभा बाहेर येते. पहिली सोडून दुसरी करावी वाटते. रंभा हे मोहाचं प्रतीक आहे, वासनेचं प्रतीक आहे. मोह आणि वासनेच्या मध्ये तुम्ही अडकलात की संपलं. मग पुढचे रत्न निघत नसतात. भवसागराचं मंथन चालू ठेवायचं असेल आणि पुढची रत्न काढायची असतील तर रंभेत अडकून पडू नका, मोहात अडकून पडू नका, वासनेत अडकून पडू नका, सोडून द्या. ती सगळ्याची असली पाहिजे, ती देवाच्या दरबारातली असली पाहिजे. देवाच्या दरबारातली काढून आपल्या दरबारात आणली की गोळ होतो. रंभेत अडकलं, मुंबईला जाऊन डान्स बारच्या रंभेत अडकलं की आहे ते घर जातं. खिशात पैसा आलाय, प्रतिष्ठा आलाय, लोक नेणारी असतात, दाखवणारी असतात, जावं बघावं. मग रंभा आपली व्हावी असं वाटतं. ज्या दिवशी आपली व्हावी असं वाटतं त्या दिवशी आपली आपली राहत नाही, आपलं आपलं राहत नाही, रंभेचं होऊन जातं. त्यामुळं रंभा दरबारात उत्तम, घरात नाही आणायची, दुसरी नाही. कळलं उत्तर? हां. पुढचं रत्न आहे 8वं, आणि ते म्हणजे एकदा का तुम्ही रंभा सोडली की मग तुमच्याकडे येते लक्ष्मी. लक्ष्मी ही लक्ष्मी तुम्हाला संपन्न करून जाते. रंभेचा धोका टाळून पुढे सरकलात की लक्ष्मी तुमच्याकडे येते, पैसाच पैसा येतो. मग जे माझ्यावर आरोप करतात सगळं काही पैशासाठी, पुढचं रत्न 8वं आहे, पैसा, लक्ष्मी. ही लक्ष्मी तुम्हाला मिळू लागते. आता लक्ष्मी आली की जपून, पुढे धोका आहे. रंभा हा एक धोका गेला, आता पुढे अजून धोका आहे, आणि हा धोका म्हणजे वारुणीचा असतो. पुढचं रत्न आहे वारुणी. वारुणी म्हणजे दारू. या दारूचा धोका तुम्हाला अंमलाखाली ठेवू लागतो. नशा, दारू याला नियंत्रित केला तर पुढे सरकाल, आणि नाही केलं तर तिथेच अडकाल. मग आमच्याकडं 25 एकर शेती होती, मग आमच्याकडं अमुक एकर होतं, आमच्याकडं सोनं होतं, छान बायको होती, सगळं निघून जातं. सगळं तो दारुड्या होतो आणि संपतो. वारुणी हा एक अजून धोका असलेला रत्न आहे, पण धोका असलेला आहे. सोन्याची सुरी झाली म्हणून कोणी उरात खुपसून घेत नसतं ना, तसं समुद्रमंथनातून निघालेलं रत्न आहे, म्हणून त्याला लगेच गळ्याच्या खाली ते कालकूट कसं पचवलं होतं तसं हे पण पचवायला काय हरकत आहे असं म्हणायचं नाही. त्या वारुणीच्या धोक्यातून तुम्ही पुढे सरकलात की मग मात्र तुमच्या आयुष्यात चंद्रमा येतो. हे पुढचं रत्न आहे, आणि तो चंद्रमा तुमच्या आयुष्याला शीतलता प्रदान करतो. वारुणी नसेल, रंभा नसेल तर मग तुमचं आयुष्य शीतल होतं, छान होतं. एवढ्यावर नाही भागत आहे. पुढचं रत्न येत आहे 11वं, पारिजात. हा पारिजात मांगल्याचं तर प्रतीक आहेच आहे, पण सुगंधाचं प्रतीक आहे बरं का. मग तुमचं अंगण, तुमचं घर नेहमी सुगंधित वाटू लागतं, सुगंधित वाटू लागतं. म्हणून पुढचं रत्न आहे पारिजात. आता पुढे 12वं रत्न येत आहे. जेव्हा तुमचं आयुष्य सुगंधी झालंय, पारिजात आलाय, चंद्रमा आलाय, शीतलता आली आहे, लक्ष्मी आली आहे, संपन्नता आहे, तुम्ही वारुणी दूर लोटली आहे, रंभेला दूर लोटलाय, कालकूट प्राशन केलंय, उच्चश्रवा घोडा आहे, कौस्तुभ मणी आहे, कल्पवृक्ष आहे, कामधेनू आहे, तेव्हा पुढचं रत्न 12वं बाहेर येतं, पांचजन्य. हे पांचजन्य रत्न शंख आहे
आणि तुमच्या कर्तृत्वाची, तुमच्या योग्यतेची ग्वाही उच्च रवाने जगभर देतं. हा चांगला आहे, हा चांगला आहे, लोक म्हणू लागतात. बहुमुखातून उच्च रवाने तुमचं कौतुक जगासमोर होऊ लागतं. तो पांचजन्य आहे. मग तो पांचजन्य रत्न तुम्हाला मिळतो. आणि पुढे 13वं रत्न येत आहे, ज्याची आवश्यकता असते आपल्या आयुष्यात. ते म्हणजे धन्वंतरी, उत्तम आरोग्य. कारण बराच काळ टप्पा गेलेला असतो आयुष्याचा. हे सगळं मिळवण्यात बरीच वर्ष गेलेली असतात. काय प्रसिद्धी म्हणजे काय अशी समुद्रमंथनातून निघाली, खिशात टाकली, मला प्रसिद्धी आहे. समुद्रमंथनातून घडा निघाला लक्ष्मीचा, ते घेतला, झाली माझी बायको लक्ष्मी, आता मी झालं श्रीमंत झालो, असं नसतं होत. बराच काळ याच्यामध्ये जातो. आणि या बऱ्याच काळानंतर तुमच्या आयुष्यातलं 13वं रत्न ठरतं धन्वंतरी, उत्तम आरोग्य. आणि जेव्हा हे 13वं रत्न तुम्हाला मिळतं, तेव्हा 14वं रत्न आपोआप तुमच्या वाट्याला येतं, पदरात पडतं. त्याचं नाव आहे अमृत. चिरंजीवित्व प्रदान करून देतं. चिरंजीवित्व. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तुम्ही करून गेलेल्या ज्ञानसंपन्न, तेजस्वी, बलसंपन्न, ऐश्वर्यसंपन्न कार्याची महती पुढे अनेक काळ राहते. शके 1212 तये टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. हे आजही 750 वर्षानंतर गायलं जातं. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा येवडा 350 वर्षानंतरही गायलं जातं. जन दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवन्या रीती. चोखामेळा आजही गायला जातो. आजही गायला जातो. 350 वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या तलवारीचं तेज आम्हाला अनुभवायला मिळतं. कारण त्यांनी 14वं रत्न मिळवलंय, अमृत नावाचं. ज्या ज्या रत्नांना टाळायला हवं त्यांना टाळलंय आणि पुढे गेलेत. या भवसागराच्या मंथनातून मिळालेल्या रत्नांचा असाही लाभ घेता यावा. कालकूट, विष पचविण्याची ताकद तुमच्यात असावी, हेच जगाला दिलेलं उत्तर असावं. नमस्कार.